मित्रांनो, सध्या भारतामध्ये वक्फ अमेंडमेंट बिल 2024 बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे। त्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली की वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा काही अधिकार नाही, पण प्रश्न पडतो की नेमकं वक्फ काय आहे। तर मित्रांनो, इस्लामनुसार वक्फ म्हणजे इस्लाम मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी आपली जमीन दान दिली तर त्याला वक्फ म्हणतात आणि त्याची मालकी नंतर फक्त अल्लाची असेल। मुघलांच्या काळापासून वक्फ झालेल्या जमिनी तसेच भारताच्या फाळणीनंतर वक्फ विषयक नियंत्रण व वाद सोडवण्यासाठी द वक्फ ऍक्ट 1954 हा कायदा करण्यात आला। पुढे 1995 मध्ये द वक्फ ऍक्ट 1995 करण्यात आला, ज्यामुळे वक्फ बोर्डाला जास्त अधिकार मिळाले। या कायद्याच्या कलम 40 नुसार वक्फ बोर्डानं जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर ती जमीन फक्त वक्फची नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी जमिनीच्या मालकावर असायची। वक्फ बोर्डाच्या निर्णयानुसार कलम 85 नुसार फक्त वक्फ बोर्ड ट्रिब्युनल मध्येच दाद मागता येते, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये नाही। तर मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा वक्फ अमेंडमेंट बिल 2024 मधील सुधारणांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे।